शॉपिंग टाइम गलियों में शॉपिंग करने आ गई टीम इंडिया. याला आणला सोबत. 100 रुपये. ये वाले भैया आप शोरूम में जाओगे 3500-4000 का मिलेगा. हमारे पास डिस्काउंट पे 2500 रुपए का. 350 रुपये अर्धा किलो. और समझ में आएगा. सबसे पहली बात तो ये कवर दिख रहा है इसमें. ये कवर होने की वजह से ये पता चलता है ये प्लास्टिक नहीं है, ओरिजिनल पेड़ का फल है. त्याला बोललो लहान वयात तुम्ही केलास कसं वाटतंय. तो ते ना मी मोठा आहे. चला मित्रांनो, चारधाम यात्रेचा प्रवास कुठेतरी संपत आलेला आहे. चारधाम यात्रा आपली पूर्ण झालेली आहे आणि भारी वाटतंय, खूप भारी वाटतंय. आणि इथे यायचा अजिबात काय प्लॅन नव्हता, काय म्हणजे लांबपर्यंत विचार नव्हता का कधी चारधाम यात्रा करीन. तो योग वगैरे कसा आला काय आला ते मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे. केदारनाथ ट्रेकला पण सांगितलेलं आहे काय कसं हे सर्व घडून आला आणि फायनली सर्व झालेलं आहे. भारी वाटतं आता. आणि एकदा तरी केदारनाथ किंवा चारधाम यात्रा करावी, मस्त वाटतं. एकदा जाम रिस्की पण आहे. ते बोलतात ना म्हणजे काय आपला 50 to 60 एज म्हणजे नंतर एकदम एंडिंगला भरपूर लोक तशी पण होती, पण आम्ही यंग एजमध्ये केला. बरं वाटलं ना. मस्त वाटलं ना. ओके, भारी वाटला. चारधाम यात्रा केदारनाथ धामचं दर्शन करावं आयुष्यात एकदा तरी. हे सर्व अनुभव कसला काय म्हणजे बघा, म्हणजे अशा ठिकाणी म्हणजे काय बोलू ते सुचत नाही. ती पहिली गोष्ट आहे. कारण का मला अजून खराच वाटत नाही काय माझी चारधाम यात्रा पूर्ण झालेली आहे. कारण का 3-4 दिवस आधी म्हणजे आपल्या होमाच्या दिवशी मी रजिस्ट्रेशन केलं माझ्या चारधाम यात्रेचा आणि केदार गायकरच्या तिकिटावर मी इथपर्यंत आलोय. हे सर्व असा योग होता. आता पोरांसोबत आपण हा व्लॉग एंड करूया आणि नंतर काय असेल प्रवासातला तर ते मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. कारण का प्रत्येक प्रवास होतो तो आपल्याला काही ना काही नवीन नवीन गोष्टी शिकायला भेटत असतात. तर चला बसमध्ये भेटूया. चारधामची यात्रा आपली पूर्ण झालेली आहे. सुखाचा प्रवास आपला पूर्ण झालेला आहे. हायकर प्रणय प्रत्येक दिवशी फ्रंट सीटवर बसणारा आपला प्रणय कसा बसत होता काय माहिती. नंतर निखिल दादा इकडं. शुभ सकाळ. जय शिवराय. जय शिवराय. पाय थकले पण मन थकला नाही. सर्व ट्रेक केले त्यांनी. चला समीर दादा नेहमी बॅग भरतानाच दिसते. हे बघा तब्येत वगैरे चांगली. ओके ना. म्हणजे आयुष्यात पहिलाच ट्रेक केलं आणि ते पण दमदार केलं. जवान पोरांना पाठी टाकून सर्व केलं. ही पावर कुठली आपली ओव्याची पावर. आणि सकाळी उठल्यानंतर लिंबू पाणी. हे बघा समीर दादा कसा झाला प्रवास. एकदम मस्त. नंतर प्रतीक कमी एज मध्ये त्यांनी चारधामची यात्रा केलेली आहे. नंतर अतुल पवन आमचे हँडसम बॉयज आहेत. कॅज्युअल शूज घालून ट्रेक केले त्यांनी. बघा मस्त. आणि यो 21 वर्षाचा आहे पण तो मोठा आहे. मोठा आहे बोलतोय. त्याला बोललो लहान वयात तुम्ही केलास कसं वाटतंय. तो ते ना मी मोठा आहे. मग याच्या पुढे मी काय बोलू. ठीक आहे. सागर पाय थकले पण मन थकलं नाही. त्यांनी पण ट्रेक केले. ठीक आहे. विनू खात पीत मजा करत सगळा. सर्व देवस्थानावर तो बसलाय. नंतर व्हिडिओ मध्ये घेतला नाही तर कॉल आला लगेच. आणि दादा कुठला पण सीन घेतला का राजदीप डिलीट कर प्लीज डिलीट कर. नंतर करण आयुष्यात पहिल्यांदा त्यांनी कार म्हणजे प्रवासात उलटी गेली चारधाम यात्रेला. बरोबर बोललं ना. ओके. विकास स्टार्टिंगला आला तेव्हा तब्येत बिघडली पण नंतरचे तोडीस तोड सर्व ट्रेक केले त्यांनी. ओके. एक धाम राहिला तो करू आपण परत पूर्ण कधीतरी. चला आता सुखाचा प्रवास चारधामची यात्रा आपली पूर्ण झालेली आहे. आता अमरू आपण. आणि आपला महारथी आहे कुठं. त्याला घ्यावायचं आहे पण तो आलाही नहीं ना अजून. ये देखो हमारे भाई जी है जो 13-14 दिन हमारे साथ थे. राकेश कैसे हमारे दोस्तों के साथ आपको कैसा लगा. अच्छा लगा भाई जी. मस्त. मेरे तो पूरे मजे आ गए.
त्याचे मजे झाले. तो बताओ तुम्हें कैसा लगा यार? हमें भी अच्छा लगा. ड्राइविंग एक नंबर है भाई जी. कल शाम को चलेंगे वहाँ से 4 बजे. ओके. नाइट वर्कआउट होगी हमारी. ओके भाई जी, धन्यवाद. चलो चलो, धन्यवाद भाई जी. धन्यवाद भाई. ओके. मोस्टली वेलकम. ज्याने कधी आम्हाला समजूनच घेतला नाही. अपने ग्रुप दिखाओ ग्रुप. हा, तर चला देऊया आवाज. ओम नमः पार्वती पतये. जय बम बम. जय भोले. किती जण आहेत भाई? एक डिश येणार आहे, त्यासाठी किती जण थांबलेत बघा. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 जण थांबलेत एक डिश साठी. भाई स्पेशल माणसा होता मी. दे ही बाई समोरची घे. ती पण दे. नको राहते. जा राहू दे, दे काय येते, जा येते, तू ये. जॅकेट ठेवशील का? अरे बाबा, 2 जॅकेट ठेव. बॅगेवर नीट लक्ष द्या. ए, सागर किनारे. आठ वाजलेत आणि पोहोचलो आम्ही हरिद्वारला. सकाळी आपण 8च्या दरम्यान निघलो असतो ना सर्वजण. सकाळी 8च्या दरम्यान आम्ही निघालो होतो आणि आता शॉपिंगचा व्लॉग असणार आहे. जिथे राहायला होतो हरिद्वार मध्ये तिकडेच पारक हॉटेलमध्येच राहायला आहोत. जाऊया बडा मार्केटला. मोती मार्केट कुठे आहे ते मला माहिती नाही, पण बडा मार्केट, बडा बाजार, तिथे जाऊया. 100 रुपये. एकदा 10-15 घेऊया. 1500 रुपयाचं संपतच नाही. वाट बस वाट. हे बघ 100 वालं. हे बघ 100 रुपये. सॉरी 100 रुपये स्वेटर. कितने का ये भैया? पूरा लोगे 110 रुपये का. 10 110 रुपयाचं 10 बरं पडतील ना डायरेक्ट घेवाला. 110चं 10. 100ला घेतलीस काय? 100ला एक घेवायची काय? 100ला काय? 100ला मस्त पिशवी आहे ना. अरे मग सामान तर सांग. भरभर भरू ना, भरभर करू ना 100ला. चल ये घेऊया. म्हणजे शेट आहे पण इथं. शेट आहे आज. ही पण 100. ती पण 100. आपल्याला ही वाली मोठी घेतो. यो आपलं सामान नाही म्हणून मी काय. हा ओके 100ला. शॉपिंग टाइम. शॉपिंग टाइम. शॉपिंग करणे आ गई टीम इंडिया. याला आणला सोबत. भाई जी ये कौन सा मार्केट है? विष्णू घाट. ओके. आता सध्या ज्या मार्केटमध्ये आपण फिरतोय तो मार्केट आहे विष्णू घाट मार्केट.
विष्णू घाट बोलतात त्याला. तो पण मोठा मार्केट दिसते मला इकडं. आणि इथूनच शॉपिंग सुरू केली. पहिले आम्हाला मोती मार्केटला जायचं होतं, पण इकडं पण मस्त मस्त आहेत. बघा कसला दबाके मार्केट आहे हो. नजर जाईल तेवढा मोठा मार्केट दिसतो इथून. तेल 100 रुपये. बंदूक बघ कुठली तरी त्याच्यात. हा बघ कसले आहे भैया. आवाज येते फक्त. आवाज येत आहे. स्मोकवाले आहे. 550. और इसका प्राइस 450. कम होएगा ना क्या पे? ये और इसमें से कौन सा ये सब साउंड वाला है. देखो ये वाले होते हैं. ही बरी वाटते ना. इसका क्या प्राइस है? 450. मंडी कितने मार्केट है यहाँ पे भैया? यहाँ पे 3-4 मार्केट है जो फेमस है. 3-4 मार्केट है. मोती मार्केट. मोती मार्केट. मोती बाजार. इस चौक से मोती बाजार स्टार्ट हो जाएगा. तो जो आगे टर्न आएगा फिर वहाँ से बड़ा बाजार चालू हो जाएगा. ओके. म्हणजे 4 टोटल मार्केट आहे तिकडं. सबसे पहले ये ऐसे कितने में? 450 का. ये भी 450 का. ये 450 का. हमारा है नहीं. चांगलं ना. पण ते स्ट्रॉबेरी का बोलला तुला? इसमें आप रीड का ऑप्शन भी ऐसे दबाओगे शुरू से बढ़ेगा. कितना इसका? 2 चाहिए. 450. कुछ कम कर. और एक चाहिए. 300 में दे. 20 कम दे दो. उससे ज्यादा कम नहीं भाई 3 लेते. 3 ले लो 4 ले लो बस. इससे ज्यादा गुंजाइश नहीं है भाई. ले बराबर है. भैया तो इतना तो लिया. मतलब सिंपल. ये 350 का. ये तो देख लो आप. तुम्ही कोणला घेतलंस प्रतीक? बारक्याला बाबूला. भाच्यासला. आणि तुम्ही? भाच्यासला. म्हणजे माझी एकटी भाची उशावर येईल वाटते. आणि भाचीसला घेतले. तक्षला बंदूक घेतले. माऱ्या 350 ला पडला आपल्याला एक. तो लास्ट वाला. लास्ट. ये 200 रुपये पड़ेगा. इथं उलट स्वस्त आहे ना. तिकडे 400. तिकडे 250 पासून सुरू आहे. ते पण बारकं. इथं स्वस्त आहे. 3-4 मार्केट आहेत. त्याच्यातून मिक्स मध्ये लायनीशीर मार्केट आहेत मगाशी सांगितल्याप्रमाणे. आता जॅकेट घ्यायचे आहेत. स्वेटर घ्यायचं आहे. बघूया कसं काय. शॉपिंग करणार नव्हतो. यांचे पण मला शॉपिंग करायला लागली. जॅकेट घ्यायचं आहे. जॅकेट घेण्यासाठी आलो. नीलकंठ त्यांनी काय घेतलंय? कसं पडलं ते? कमी करेल. यूट्यूब है कमी करेल ना. भाई जी मार्केट का नाम मोती बाजार. मोती बाजार शुरू हो गया. ओके चलो जॅकेट घेऊया मस्तपैकी. तुझी काय शॉपिंग करतस का नाही? एक घेतलेला आहे. चालू आहे. एकच घेतला? चालू आहे. चालेल. बघ आमच्या बॅगी बघ. या बघ हाय का. काय घ्यावाचं. चला जैकेट घेऊया आता. भाई जी वो कितने का है बड़े वाले? हाँ नीचे वाले लेडीज वाले. ये नीचे वाले सब. ये बड़े वाले मतलब. हाँ फुल साइज. हाँ ये वाले भैया आप शोरूम में जाओगे 3500-4000 का मिलेगा. हमारे पास डिस्काउंट पे 2500 रुपये का. 2500 है क्या? ओके. वो कलर दिखाओ ना भैया. कलर तो सब अच्छे हैं. कुछ प्रॉब्लम नहीं है. देख रहे सिर्फ. ओके भैया जी धन्यवाद. बघा मोती बाजार. बॉल.
तुम्ही काय घेतलास? नॉर्मल मस्त कसे पडले हे? 350 रुपये अर्धा किलो. 350 रुपये अर्धा किलो. झाली आपली शॉपिंग. झाले कुठं ना अजून हाय करायची म्हणजे हे बघ काय पिशवी ना भरलंय अजून. पिशवी भरल्याशिवाय जावायचा नाही काय? पिशवी आणि खिसा खाली झाले. ओके. स्पेशल प्रसाद असं काय नाही ते हेच घ्यायला लागेल. बुरुंगल्या. 100 रुपयाला 10 बॉक्स घेतला नाही. छोटं छोटं काय नाही स्पेशल काहीतरी पाहिजे. आपण एवढी लांब आलोय. बरोबर बरोबर. इथं काहीच नाही. दिल्लीला जाऊ बकलावा खाऊ. हे काय काय आयटम आहे यो? बार्गेनिंग वगैरे नाही करत काय? फिक्स रेट आहे इकडं. कमी नाही करत यो. हे काय इथं? ही बॉटल किती काय? 400 रुपयाची बॉटल. आणि हे चॉकलेट काय बघ? चॉकलेट यो चॉकलेट पॉकीमॉन कार्ड आहे रे. कार्ड नॉर्मल. कैसा भैया? 150 आहेत ते. आणि कॅडबरी काय चॉकलेट आहे? नोटबुक आहे ती. पहिले जाम केलं. हो पहिले जाम केलं तू आपण. 350. 350 रुपये अर्धा किलो. हाँ हाँ 700 रुपये का किलो. 700 रुपये किलो. तो दूसरा वाला निकाल और निकाल बेटा. अक्रोड. तुम्ही घेता? ओके. शुभमला पण कामावरचे लोकांनी सांगितलंय ना. कामावरच्या मित्रांनी सांगितलं अक्रोड. आम्हाला दोघांनाही स्वेटर किंवा जॅकेट घ्यायचे आहेत घरच्यांसाठी. पण विषय असा हा बोलते का आतापर्यंत जे मार्केटमध्ये गेलो होतो त्याच्याशिवाय स्वस्त आपल्याला बडा बाजारला भेटणार आहे. तर बडा बाजारला जाऊया आपण. कारण का गेल्याला तिथूनच तुम्ही घेतलेलास ना. ओके. 350 कमीच नाही करत. इथं फिक्स रेट सगळ्यांना. पण त्या दुकानामध्ये 350 रुपये फिक्स रेट होता सेल लावलेला. तर बघूया कुठं काय. चला बंद झाली ना. बंद होत चालली दुकानं. 10 वाजायला आले असतील. टाइम कसा ते शॉपिंग करताना समजत नाही. मी शॉपिंग करणार नव्हतो पण हे बघा काय करायला आता हे घेतात पण मला घ्यायला लागतंय. बघा या शॉपमधून घेतलेला. आता परत तिकडे चाललोय. हे बघा कुठला पण घ्या 350 रुपये. ये भैया जी ये कितने का है? 350. उसमें रेड कलर वैसे ही कलर काय रे आपल्याला आवडतात यो. मला मस्त वाटला यो. फिक्स रेट आहेत आणि म्हणजे आतापर्यंत मार्केटमध्ये गेलो त्याच्याशून रिजनेबल रेट आणि चांगले रेट्स. आणि याच्या पूर्वी पण आपण इथूनच शॉपिंग केली होती करणसाठी. आणि आता पण मी पण हे 2 स्वेटर घेतलेले आहेत. करण अजून कन्फ्यूज आहे. कलर चांगला पण त्याच्यावरती डाग आहे. बघूया आता. हा बघा मला माझी शॉपिंग कशी आहे. मला जो पहिले नजरेमध्ये आवडते ना तो मी घेते. हा मी विचार केला आजीसाठी घेऊया. आणि थंडी पण आली गावात. हा ठीक आहे म्हणजे आपल्याकडे जास्त थंडी नसते पण आजीसाठी हा चांगला होईल. तर आजीसाठी हा घेतोय. ऑलरेडी 2 घेतलेले आहेत. ते कोणाला द्यायचे अजून ठरवलं नाही. बघूया कसे काय. करणने घेतला. करण साईज मध्ये अजून कन्फ्यूज आहे. घेतला सा घेतला. बघा 200 कितना लास्ट में देंगे? 150 लास्ट है. ओ इससे और दूसरा बड़ा यस बोल लो. कितना बड़ा? 250 का 200 पड़ेगा. मूर्ते वगैरे. अरे मार्केट पूर्ण बंद होत चाललाय. 10 वाजून गेले. असा काही विषय ना. 10 वाजून गेले. छोटा साइज है सब साइज है ना. सब में पैसे लेके नीचे. ये 150 ये 200. 150 वाला 120 का पड़ेगा लास्ट. कुठला घेऊन राहते? मोठावाला घे. तो कमी त्याच्यात केलं का नाही त्यांनी? 50 कमी केलं. कर
किती पण ठरवला काय नाही घ्यायचो तरी घ्यायला लागतं. हे बघा मगाशीच बोलला का काय नाही घेतलाय आणि काय आहे इकडं, पण तरी त्यांनी पिशव्या भरल्या बघा. अँटिक पीस घेतले. अँटिक पीस. चला आता कुठे जायचं आपल्याला? सगळी पोरं कुठे आहेत? खायला पण चांगलं आहे. चला खायला चांगलं आहे तर बघा. हा तिकडे हॉटेल पण चांगले आहेत. मार्केट बंद होत चाललंय. चला कुठला काय विनो काय ते हलवा आहे कसा लागतंय? भाई कैसा है ये? कैसा है ये? सब 600 रुपये किलो. 600 रुपये किलो. ओके 700 रुपये किलो आहे. पण आज चांगला लागला. ही कुठली नवीन मिठाई काढली? ये कौन सी मिठाई है भैया? सब टेस्ट करो. बेहतरीन बर्फी है, सेब बर्फी. इसका नाम क्या है? सेब बर्फी और 250 ग्राम लौकी बर्फी. घे तू घे वड. वो मेरे को 5 किलो दो. चांगलं लगा. ती चांगली लागते ना. 5 किलो का डब्बा. ती कशी आहे बोलला? ये किसका है पाव? तुम्हारा पाव. हा मेरा बी पाव. काय पण घेऊ नको नाही. आधी उभा होता काय घेत नव्हता आणि आता 3 बॉक्स घेतले. हे बघा असं असतं इथं. किती पण विचार केला का नाही घ्यायचा पण पोरही घेतल्यावर घ्यावं लागतंय. का ते मला अजूनपर्यंत समजलंय नाही दादा. चला बरा पॅकेट. आणि यो बोलते की फेमस और बताओ किसका रहेगा? सेब बर्फी फेमस बर्फी आहे बोलते. बघा आता काय. चला ही बघा पिशवी बघा काय नसं टाईट झालं उसरलं. हा हो काय भैया हो गया सबका हो गया भैया. हे बघा आता मी आजूबाजूला काय बघायचो नाही. मी फक्त सरळ बघीन. करण जर आता आजूबाजूला बघितलं असतं आपले संबंध तुटलं. चल रे राजा पैसे संपलं बाबा. कुठली मी ना बाबा बाजूला बघत आहे मी सरळ. चला सरळ जाऊया सरळ. याच्या नादी लागलो तर पैसे संपतील सगळं. पसंत येते का नसत येत तर चल. हरिद्वार मध्ये आम्ही 2 वेळा शॉपिंग केले. एक जेव्हा पहिला आलो होतो तेव्हा आणि आता रिटर्न जाताना. पण आम्हाला बडा बाजार आहे ना तो स्वस्त वाटला. काय बरोबर ना? बडा बाजार प्रत्येक म्हणजे असंच ना की जॅकेटच्या बाबतीत वेगळी बाबतीत पण म्हणजे ते मंदिर वगैरे घेतले ना त्याच्यात पण बडा बाजार स्वस्त वाटला. पण महाग सांगतात पण ते आपण कमी केलेत सर्वीकडं. चला इथे जेवायला बसतात काय. रुद्राक्ष वलकायचं कसं पण 2 कॉईन घ्यायचे. 2 कॉईनच्या मध्ये तो रुद्राक्ष ठेवायचा. रुद्राक्ष फिरला ना तो ओरिजिनल. 2 कॉईनच्या मध्ये तो रुद्राक्ष ठेवायचा. जर रुद्राक्ष फिरला तर तो ओरिजिनल. ओके बघूया. त्याला सांग फिरवाला तसा. और समझ में आएगा. सबसे पहली बात तो ये कवर दिख रहा है इसमें. ये कवर होने की वजह से ये पता चलता है ये प्लास्टिक नहीं है, ओरिजिनल पेड़ का फल है. इस छिलके को हटाते हैं जब तो ये रुद्राक्ष निकलता है. दैट मीन्स ये रुद्राक्ष ही है. ओके. सेकंड थिंग इसमें हर एक पर लाइन दिख रही है ना लंबी लंबी. ये 5 मुखी है तो ये 5 मुखी की ये लाइन्स है. वो तो समझ बस. और फ्रूट है तो फ्रूट के ऊपर जैसे कवर होता है ऑरेंज होता है. ऑरेंज पे से कवर हटाते हैं संतरे पे से तो फल निकलता है. वैसे ये पेड़ का फल ऐसे निकलता है. ठीक है. और दूसरी बात लाइफ टाइम के लिए हम गारंटी कार्ड बना के देते हैं कि अगर ये प्लास्टिक है या आफ्टर यूज ऐसे ब्लैक नहीं हुआ जैसे कि ब्लैक हो रहा है तो भी हम रिटर्न ले लेते हैं. आफ्टर यूज ब्लैक होने का मतलब ये हमारी बॉडी में जो बैड सेल्स हैं उनको ये एब्जॉर्ब करता है और ये ब्लैक हो जाता है और हमारे बीपी को ना हाई ना लो होने देता है. उसके लिए बेस्ट होता है. चॉइस करो अच्छे से जो आपको पसंद है बोलो जो आपको जिससे आपको सेटिस्फेक्शन. हाँ 5 रुपये है. कितने रुपए का प्राइस है बोलो. 100 रुपीज है सर. फिक्स प्राइस है. इसलिए कुछ बोलने का जरूरत ही नहीं है. मेन चीज है फिक्स प्राइस. सर मैं 150 इसको बोलूँ 150. ठीक है. आपको कहूँगा 2 ले लीजिए. 2 का 250 दे दीजिए. दैट इज नॉट गुड. मिनिमम 100 रुपीज है तो 100 ही ले रहे हैं आपसे. ठीक है ना. गॅरंटी कार्ड. हाँ हमारा फुल एड्रेस सब है, फोन नंबर है, सब है.
उससे क्या है आप दोबारा से हमारे पास आ सकते हैं। एक मुखी वाले लोकल भेटत नाही. ये एक मुखी है, रामेश्वरम से आता है ये। पालायला लागतं ना बच्चे. कितीला आहे भैया एक मुकी कितने का आहे 2500। 2500 आहे बघा एक मुकी. अशीच व्हिडिओ तिकडे नाही. Going back to home. चंपी सर आईचा लाडका ते बाथरूम मध्ये हेच ते होते आईचा लाडका. चार धाम. नवीन तरी हानाची दिले घालून घालायला. हा मामीच पण आता सगळ्यांचं सोनं धापा लागेल. खटाखट चैनी वाढायला लागते. अरे किती